थोडक्यात धंदा करायचा ट्राय कराल त्यांनी खरं इकडे आलो हे लक्षात ठेवा, हा स्कॅम आहे. तर भावांनो सकाळचे 5 वाजल्यात आणि माझ्याला काहीच आयडिया नाही की आपण. हा आहे मी उर्फ ग्रुपची आई. कारण की कुठला पण प्लॅन करायचा असला की सगळ्यांना एकत्र आणायचं काम माझंच असते. मी ग्रुपचा लेट लतीफ मेंबर आहे. कारण की सगळ्यांना लवकर बोलवून मी कायम लेट करतो सगळ्याच ठिकाणी. माझ्या आयुष्यात कधीच काहीच ठरलेलं नसते. सगळे डिसिजन लास्ट मुमेंट पर्यंत पेंडिंग असतात. आता आजच घ्या ना, 9 वाजेपर्यंत माझं ठरलं नव्हतं यायचं की नाही आणि 10 वाजता तर गाडीत होतो मी सिम्प आणि चिक मॅग्नेट आहे असं पोरांचं म्हणणं आहे. आता कुठल्या कोंबड्या त्यांनाच माहिती. कारण की वरचे सगळे पॉइंट्स आहेत ना हे ग्रुपच्या म्हणण्यानुसार आहेत. A few moments later. सगळ्यांनी मुद्दा जायचं कुठं आहे प्लॅनर. अरे माझ्या डोक्यात ते आलं होतं, तू सकाळी बघितलं. मी काल तुला बोललो नाही का फोनवर, काय ते छावा मूवीचा ट्रेलर आलेला, ते शूटिंग लोकेशन्स आहेत ते आपल्या इथलेच आहेत ना व्हायचे. तर ते दाखवलं तिकडे जायचं. तिथं हे रे आपला व्हायचा घाट आहे, नानावाडा आहे आणि म्हणजे मेजरली शूटिंग तिथं झालं तर जास्त. सिंगमचं आता परत छावा चाललं ते तर सध्या ट्रेंडमध्ये आहे. जाऊया कॅम्पिंगला जात असेल मग डॅमच्या इथं एक रात्र कॅम्पिंग मारू. टेंट घेऊन जाऊ, जरा काय खायचं पाहिजे साधन सामग्री घेऊन जाऊ, शिजवू तिथंच. मग लवकर निघायला पाहिजे. आता चल भाऊ फिरायला जाऊ. फक्त चेन टाईट करून घेऊया. त्याला सांगते व्हिडिओ मध्ये पण सांगतो चेन टाईट, गाडीची चेन टाईट करूया. हाय उमऱ्या. प्रत्येक ग्रुपमध्ये कॅरेक्टर असते की नाही, अब्बा नाही मानेंगे. आमच्या ग्रुपचे हेच ते कॅरेक्टर. तसं तर भाऊ लई मोठा मॅनिफेस्टर आहे. खरं भावानं आयुष्यात लस्सी सोडून दुसरं काय मॅनिफेस्टच केलं नाही. कुठं पण फिरायला जाऊ दे भावाला लस्सीच पाहिजे असत्या. वाळवंटाच्या मध्ये जरी असलो तरी भावाला लस्सीच पाहिजे. त्यामुळे मॅनिफेस्टर नाही तसा हा कान चावा आहे. भावाच्या इम्पल्सिव्ह बाईंग आणि सेलिंगला काय लिमिटच नाहीये. तसं तर भाऊ लई मोठा टोकाचा इंट्रोवर्ट आहे. तसं हा जास्त कधी बोलत नाही. खरं जेव्हा भाऊ बोलतोय तेव्हा सगळ्यांना शांत करतोय. In that calm place with green grass and rapid waters that go to the sea. आणि हा आहे पजा उर्फ बाबा भटकती हवस. आमच्या ग्रुपचा द प्लॅनर. कुठला पण ट्रिपचा प्लॅन करायचा असला की आम्ही पजाला फोन लावतो. तो आपल्या ग्रुपचा सगळ्यात प्रो ड्रायव्हर आहे. कुठल्या पण कंडिशन मध्ये गाडी चालवायची असू दे पजा तयार. भावाच्या शॉर्टकटचं नॉलेज तर एवढं भारी आहे की जर समजा मेन रोडनं 1 तास लागणार असेल तर भावाच्या शॉर्टकटनं हमखास 2 ते 2.5 तास लागणारच लागणार. आपल्या CBFJचे सगळे व्लॉग पजा एडिट करतो. खरं भावाचं प्रोकास्टिनेशन एवढं आहे की 7-8 महिन्यापूर्वी आमच्या शूट केलेले व्लॉग पण अजून भावाने एडिट केलेलं नाही. विठ्ठल कामत नाही म्हणता यावेळेस पण वेळ झालाय. सकाळी किती 9ला निघणार होतो आणि आता वाजल्यात किती वाजले? आता वाजल्यात जरा कमी 3, पावणे 3 आणि अजून आपण पोहोचलो पण नाही आहे. प्लॅन असा होता की सकाळी लवकर म्हणजे 10-11 पर्यंत तिथं पोहोचायचं. लईत 12-1 पर्यंत पोहोचायचं. थोड्या जागा बघायच्या, मग टेंटिंगसाठी जागा शोधायची, कॅम्प लावायच्या, लाकडं तोडायची. खरं आता बहुतेक डायरेक्ट लाकडं तोडायला जाऊ लागते. खंबटकीच्या अलीकडे थांबलोय. पुढचा प्रवास इथपर्यंत यायचा प्रवास तुम्ही बघितला. शॉर्ट्स काय दिसले असतील तर. ऊन भयानक आहे. इथून पुढे आता दाखवतो तुम्हाला. तसं सौम्य साहेब मागं बसतात, ते शूट करतील.
तर आपण आता आलो आहे वाईच्या महागणपती काशी विश्वेश्वर मंदिराला. तर प्लॅन होता सकाळी लवकर यायचा, पण येतात आता 4:30 वाजता. पण आज गणेश जयंती तर म्हटलं देवाचं दर्शन घेऊनच पुढे जाऊ. तिथून पुढं बाकीचं तरी काय म्हणजे जे लोकेशन बघायचं होतं ते तरी होणं अवघड आहे. इथनं डायरेक्ट आपण कॅम्पलाच जाऊ. का म्हणतोस? चल घेऊ रे. काय वाईचा घाट नाही, पुढचा वाला आहे हा. नाही हा तो घाट नाही आहे जिथे ज्यासाठी आपण जे बघायला आपण ॲक्च्युली आलो आहे. तो सिमिलरली असाच आहे पण तो पुढे आहे. तिकडे जाऊन बघू चला. ते बघू. आणि मस्तपैकी आता गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीचं दर्शन झालं आपलं. ते सुप्रसिद्ध मंदिर वाईचं जे महागणपती म्हणतो आपण ते हेच. सो देवाच्या कृपेने आज मनात नसताना पण दर्शन झालं. आणि आता जाऊया डायरेक्ट कॅम्पिंग लोकेशनला. कुणाला हा तिकडच्या रांगोळीत झोपलेला हे तर अपलोड होणार आहे. एडिटिंग मीच करणार आहे. आणि आमचे शाय बाबा उमरत जरा तर फुटेज दे की नंतर. तर गुड मॉर्निंग भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. सकाळचे 7:30 वाजल्यात आणि तुम्हाला आता मस्तपैकी सनराईजचा व्ह्यू दाखवतो. डॅमच्या साईडलाच आम्ही कॅम्पिंग करून राहिलेलो आणि आमचे 2 ड्रोन पायलट्स सनराईजचे मस्त मस्त जे तुम्ही बघितले. हा म्हणजे हातात तर तुम्ही बघितलं असेल ते या दोघांनी काढलेले आहेत. आणि हा बाप व्ह्यू. पाणी तर उड पाणी उड ना वेगळं काय तर वाटायलंय बाबा. हात तसाच फिरून मागे घेतलास का नाही.
व्लॉग मध्ये नाहीच म्हणायचं, यात नाही पोहायला चाललो आपण, घरचे बघतात व्लॉग. नाही जायचं पोहायला. या पाण्यात कुठं पोहायला जायचं? पोहायला नाही नाही, जात ह्या आपण. नाही. हा या पाण्यात नाही जात आपण पण पोहायला. ह्या पाण्यात नाही जाते पोहायला. पुढे एक छोटीशी नदी आहे, म्हणजे हे डॅमची जी असे अगदी म्हणजे अगदी अगदी 2 फूट खोल एवढंच पाणी, तिथं पोहायला. दिस इज लेजेंड. ते कसं असते ते ते नाही, आता कुठे जायचं ते म्हणजे डिसाइड करूया. उमेरनी सूत्रसंचालन हातामध्ये घेतलेलं आहे. आता इथून पुढचा व्लॉग उमेर करणार आहे पूर्ण, कारण की काय बोललेलं नाही ते आतापर्यंत व्लॉग मध्ये. मी उमराचं सांगतो असं. प्रेशर देऊ नका, नॉर्मल करावलं तर कोण उगाच बघत असं नाही हे आपल्याला, काय मोजून करावं. 60 सबस्क्रायबर्स. 68 आहेत. 68 तुम्ही आहेत, 60 precise. नाही, 68 आहेत. हा. असं उमऱ्यासारखं मी थांबतो. महाबळेश्वर वरती जाऊया. आणि जास्त नाही महाबळेश्वर आता झालं, पण महाबळेश्वर मध्ये पण अरे नाही, ते usual places ते महाबळेश्वर वर गेलो डिसाइड कर. असं पण आयुष्यात काय ठरलं आधी आपल्या, आणि ठरलं तसं कधी झालंय? ठरलं नव्हतं, तिकडे जायचं ठरवायला. ठरलेलं कधी झालंय? पहिला पाचगणी येते काय महाबळेश्वर आहे. पहिला पाचगणी, आता वाई येते. पहिला वाई, मग पाचगणी, वाई मध्ये जागी आपण. मग वाई क्रॉस करू. लोकेशन सांगायची नव्हती म्हणजे ठीक आहे. व्लॉग मध्ये लोकेशन नाही सांगायचं. वाईच्या घाटावर उड्या वाईच्या मारायला. घाटावर कुठं गेलं ते? बरं, अंघोळ त्यांना करून माहिती जाऊ आहे. ना पुढे. हा. अंघोळ पण तिकडे अंघोळ करता नाही ना. नाही, पहिलं इथं करूया, नानावाड्याच्या इथं शूट करूया, शूट करू. जे छावाच पिक्चर मध्ये आहे. तोला घाट, तोला वाडा, ट्रेंडिंग मध्ये म्हणून सध्या, पण बऱ्याच मूवीज म्हणजे हे जे क्लिकबेट टाकणार आम्ही, आणि असं छान जे news. काय दिसायला लागलं तुम्हाला thumbnail ते क्लिक बॅक. छावाचं शूटिंग. म्हणजे आम्ही खुलेपणे सांगतो, तरी बाकीचे युट्यूबर्स सांगत नाही. युट्यूबर आहे आपण. 60 सबस्क्रायबर्स तर आहेत. 68. अजून एक सबस्क्रायबर मिळू दे, मजा येईल. चला आता आम्ही असंच एक प्लेस शोधायला चाललोय. ज्याच्या शूट नाही करू शकत. चल भाऊ बाटली घेऊ. पेस्ट आणलं काय? पेस्ट तुम्ही दोघं ब्रश पण नाही आणला? मला वाटलं तू आणशील. मी असा आहे कर, मला टूथपेस्ट पाहिजे. तोंड तर धुवा, ते सगळं बस ते पण धुवा. अरे मग धू की तुला पाहिजे, तुला पाहिजे, तू मागायला धू. लागलास की तू तोंड धू मग अरे एकटं धुवायला कसं वाटतं. अरे एकटं धुवायला मग तू शिला. अरे व्हिडिओ चालू ब्लॉगर्स लाईफ इथे 60 सबस्क्रायबर्स यो. 68. अजून एक पाहिजे आम्हाला. एक सबस्क्रायबर्स, देन वी आर हॅपी. जो कोणी असेल की नाही त्यांच्याकडनं आपल्याकडनं गिव्ह अवे करूया त्याला. हा, काय जो आमचा आता काय 68 give away? त्याला आमच्याकडनं एक त्याचा ड्रोन शूट फ्री हा मिळणार आहेत. आधीचे ब्लॉग्स एडिट होणार आहेत. अली ब्लॉगचा इकडे अली बागचा ब्लॉग एडिट केलेला नाही या माणसानं अजून, आणि त्याच्या आधीचा कुठला उटीचा ब्लॉग एडिट केलेला नाहीये. उटीला जाऊन येऊन जरा कमी आता 7-8 महिने होत आले, खरं ब्लॉग्स काय एडिट होईना झालेत आमचे. आणि हाच तो आमचा एडिटर आहे. अरे एकमेव कष्ट करू होत करू. आय एम नॉट फुल टाइम युट्यूबर ब्रो. तुझ्या जनजी बोलतो ब्रो. हा बस ते बाय. 3, 2, 1. पिघले नीलम सा बहता हुआ ये समा, नीली नीली सी खामोशियाँ, बस एक तुम हो यहाँ और एक हम है यहाँ, और बाकी नीली नीली तन्हाइयाँ. आता मला डायलॉग नाही माहिती, काही पण बडबडत आहे. तो जिंदा होता. हाँ, आणि मधला डायलॉग खाल्ल्यानंतर तो जिंदा हो तुम, ऐसे पानी में छबक छबक करके चाल सकते हो, तो जिंदा हो तुम, ऐसे छपरी चप्पल पहन के घसरता एटीट्यूड में फिर से भी चल सकते हो, तो जिंदा हो तुम, तो जिंदा हो तुम. रंग दे तुम है गेरवा. बस बस.
आणि हाच तो घाट आहे. ॲक्च्युली घाट अतिशय अप्रतिमरित्या बांधला, म्हणजे पूर्ण सगळीकडे पायऱ्या ते व्यवस्थित बांधल्यात आणि ड्रेनेज सिस्टीम पण आहे. थांब एक मिनिट बजा. पूर्ण असं ड्रेनेज सिस्टीम पण आहे जे खालीपर्यंत जाता. आता लोकांनी एवढं व्यवस्थित ठेवले नाही आहेत. आम्ही मागच्या वेळेस आलतो तेव्हा घाट स्वच्छ पण होता, पाणी वाहतं होतं. बहुतेक धरणातनं सोडलं असेल. ते दिवे लावण्यासाठी आहे. दिवे पौर्णिमेला तर छान असेल इथं सीन. सांगितल्याप्रमाणे छावा मूवीची लोकेशन दाखवलेली आहे आम्ही. नो क्लिक बेट ट्रू युट्यूबर्स. आम्ही आता चाललो आहोत टेबल लँडला ते एक टायगर केव्ह कॅफे, लायन केव्ह कॅफे म्हणून काहीतरी गुफेमध्ये खायला जाऊन खायला बसायचं. रेस्टॉरंट टाईप आहे ते बघायला चाललो आम्ही. बघूया कसं असतं. चांगलं असेल तर दाखवतो तुम्हाला. तू ब्लॉग करायला मला वाटलं बरोबर बोला. इथं टेबल लँडला सांगू का नको ती स्कॅम होता. ते सगळ्यात मोठा स्कॅम. म्हणजे आम्हाला माहित नव्हतं मॅपवर, पण ते जे केव्ह कॅफे आहे त्याची लोकेशन लई चुकीची दाखवत्या. मेन रोडवर कुठं दाखवतंय. मग नंतर विचारत आलो मी. आम्हाला कळालं की टेबल लँडपासून जायचं आहे. टेबल लँडवर आलो, इथं गाडी लावलो आणि तिथल्या एका लोकल माणसाला विचारलं तर त्यानं वेगळी स्टोरी लावला की म्हणजे स्कॅमच आहे तो. की त्यांनी तो घोडावाला होता. तो म्हणला की नाही इथनं लई लांब आहे तो कॅफे, 6-6.5 किलोमीटर आहे. लई काय तर मोठं पठार आहे. मग तुम्हाला घोडा घेऊन जायला लागेल तिथं. चालत जात आहेत नाही, गाड्या तर जात नाहीत, चालत जाऊ शकतोय. तर तो म्हणला 6-6.5 किलोमीटर आहे ती केव्ह आणि ऑल. बाकी काय नाही, म्हणजे त्यांचा थोडक्यात धंदा करायचा ट्राय कराल ते त्यांनी. तर इकडे आलो हे लक्षात ठेवा, हा स्कॅम आहे. आणि घोडा घेताना पण हिशोबात घ्या. लय मागं लागतात. आता एक फॅमिली होती, त्यांना 2500 रेट चालू होता त्यांचा. काहीतरी सगळे पॉईंट्स काहीतरी 9 पॉईंट काय किती पॉईंट कव्हर करतो नवला. पण तेवढं तर ते कधी करत नाहीत. हे तर फॉर शुअर करत असतील खरं, तरी पण एवढं वरती आहे का? 2500 रुपये एका राईडला देणार. नॉट वरती. हो तिकडे टायगर केव्ह लिहिलंय खाली. याच केव्हला जायचं आपल्याला. थांबा दाखवतो. इधर दिसतंय का? झूम इन. हा हे वालाच. 650 मीटर पण नाही, हार्डली 400-450 मीटर असेल. हा आहे ते डेन. आमच्या एका इन्फॉर्मरला विचारलं आम्ही, ज्या आधी इथं येऊन गेल्यात. डेन ड्राईव्ह रेस्टॉरंट. तिने सांगितलं की 2 किलोमीटर आहे. तर 2 किलोमीटर पण नाही ॲक्च्युली. आता माहिती आहे खाली तर चालत असेल, थोडंफार असेल. चल 100 मीटर पकड, एक्स्ट्रा चालत असेल. ओके इथे कॅफे तो खूप जवळ आहे. घोडा घेत बसू नका, स्कॅम आहे. कन्क्लुजन. थोडं वाईड अँगल लावतो म्हणजे दिसेल. येस. अरे बंद आहे की काय? नाही काय दिसेना. कोण दिसेना. चालू आहे दरवाजा. काय माहिती तिथं आता डाईन डेन ते रेस्टॉरंट तर लिहिलं होतं केव्ह. आता एवढा मोठा बोर्ड लावून कोणतरी चुकीची माहिती तरी नाही देईल. कमान केलं रे त्याने. हाय सर देखे हम फोटो. हे आमचे एक सूत्र आहेत, त्यांनी आम्हाला खाजगी खबर दिली की जवळच आहे. कष्ट करू नका. स्वतः लक्षात नव्हतं की ते कॅफे. आणि ते टेबल टॉपवरनं खाली उतरून आल्यानंतर हा आहे केव्ह कॅफे. म्हणजे एवढ्या फेमस ठिकाणी ही जागा असून पण लई कमी लोकांना माहिती आहे. हा एक नॅचरल केव्ह आहे ज्याच्यामध्ये लोकांनी कॅफे बनवला आहे.
आपली मंडळी बसल्याच, सगळं ड्रोन चार्ज करत अनपॅकिंग करत दमलेली माणसं. आणि इकडे खाली केव्ज आहेत जे आपण थोडा एक्सप्लोर करूच. जागा भारी आहे खरं. चालू आहे. हे बसायचं पण असं गार 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 आहे, एवढं उन्हाचं पण लय गार आहे. मला कळणं झालं एवढी बाप जागा असून माहित कसं काही नाही कोणाला. बाहेर टेबल लँडवर खूप गर्दी आम्ही दाखवलेलं नाही ते, पण इथे आतमध्ये मोजके लोक आहेत. हार्डली एकच ग्रुप आहे आणि कोणाला जास्त माहितच नाही जागा. माहिती नाही, अंडररेटेड आहे. पण खरं भारी म्हणजे मधनं आपल्या 60 लोकांना काय आलेलं आहे. 68. तू का 68 60 करायला? 68 म्हणतात नाही तुला. 68 म्हणजे किती सांग इंग्लिशमध्ये? इंग्लिश म्हणजे 68 म्हणजे इंग्लिशमध्ये किती सांग? ही इंग्लिश मिडियमची कार्टी 68 माहित नाही याला, 60 माहिती म्हणून ते 60 करायला कालपासून. अरे आता व्ह्युअर्स आहेत आपले तिथले. आला का ना खरोखर आहे. येतो का? 4 पावलं. तीन बॉल आहेत ते 3 गोळे आहेत तुमच्याकडे. जरी एक जरी बॉल पडला ना तर गेम फेल होणार. 2 पडले तर 200, 3च्या 3 पडले की 300 पडायचे. 100 रुपयाला 3 मिनिटं. हो नाईस. Yes, Tony was free. जर ती करणार नाही म्हणून काय झालं? आमचा मित्र करेल आमच्यासाठी. ए रुद्रा, बचवा कहाँ मुंह काला करके आए हो? अरे उसका छोड़ो, साइड में देखो, ये कहाँ मुंह सफेद करके आया है. अरे तुम कहाँ मुंह सफेद करके आए हो बिस्किवा? हे बघा 5 गणीवर लागलेले घोडे. आय मीन पार्क केलेले, सॉरी. लई प्रॉपर टुरिस्ट सारखं आता आपण आलोय मॅप्रो गार्डनला, कारण की पाचगणी महाबळेश्वरला आल्यावर मॅप्रो गार्डन बघणे मस्त. आणि ते स्ट्रॉबेरी क्रीम खायची आम्हाला. सगळ्यात मोठं रिझन ते आहे की असं लई बघितलं आपण खाल्लं नाही, ट्राय करा. तर आज काय तर मॅप्रो फेस्टिवल आहे, आता लास्ट दिवस आहे. युजली एंट्री फ्री असते एकदा, तर आज काय तर 100 रुपयाचे चार्जेस आहेत. आणि ते काय ते कवर चार्ज 100 रुपये कवर चार्ज फ्रीमध्ये देते आणि स्ट्रॉबेरी फ्रीमध्ये. आता आपण आलोय महाबळेश्वरचं मेन जे मार्केट आहे तिथं. सगळ्यात मेन मुद्दा आपला, आपण इथं आलोय फ्रीज मॅग्नेट घेण्यासाठी. इथे या दुकानावर. आणि फ्रीज मॅग्नेट स्वतः हेकुशा मिळाला आपल्याला. यात वरनं पाणी टाकायला लागतंय आणि अरे रेशे आपल्याकडे छोटं वर्जन आहे याचं. कशाचं? तुटलं ते माझं. आणि तुम्हाला घरी गेलं माझं ह्याचं सेम छोटं उटीवर आणलेलं आपण. वी आर गोईंग बॅक. आम्ही पाचगणी टाउन मध्ये आलो. निघालो आपण. सांग. निघालो आपण. काढा निघाले बस. दमलेच सर. In that calm place with green grass and rapid waters that go to the sea, grab a chair, sit there